तर समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांना नोकरीवरून बडतर्फ करण्यात यावं या मागणीसाठी मागासवर्गीय औद्योगिक उत्पादक सहकारी संघटनेच्या वतीने आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली असून मागणी मान्य होईपर्यंत उपोषण सुरू राहण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांच्या विरोधात आम्ही आज दिनांक 9 तारखेला उपोषणाला बसलो आहोत। कारण की त्या बाईंना आम्हाला सतत त्रास दिलेला आहे। 1 ते 32 अटी शासनाच्या असून आम्ही सर्व अटी पूर्ण केलेल्या असून सुद्धा त्या अटीच्या व्यतिरिक्त तिने तिच्या नियमानच अटी लावलेल्या आहेत। बळजबरी ती आम्हाला जाणीवपूर्वक छळ करत आहेत आणि आमची अशी मागणी आहे की तिला तात्काळ तिची बडतर्फ होण्यात यावी, अन्यथा आम्ही इथून उपोषणात उठणार नाही। आणि शासनाला आमची अशी मागणी आहे, हे प्रकल्प 2004चे असून या प्रकल्पाची टोटल कॉस्ट 7 कोटीची आहे, पण आज रोजी 20 वर्ष पूर्ण होऊ नये आज आम्हाला 15 कोटीची मागणी आहे या प्रकल्पाची, जेणेकरून नवीन उद्योजक खंड देतील। आम्ही त्या बाईच्या छळाला कंटाळून त्या बाईनं आम्हाला खूप त्रास दिलेला आहे। प्रादेशिक उपायुक्त जी मॅडम आहे ती बळजबरी काही ना काही कारणानं तोट्या लावते। इथं तिच्या दालनात प्रस्ताव आला की तो प्रस्ताव की 2 महिने त्या प्रस्तावाला हात लावत नाही आणि आम्ही तिच्या कॅबिनमध्ये गेलो तर आम्हाला काही ना काही आळ घेतली। ती 1 नंबरची भ्रष्ट कर्मचारी अधिकारी आहेत। 2014मध्ये तिला लाचलुचपतमध्ये कायद्यानुसार तिच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। तिला अँटी करप्शनला रंगी हात पकडून सुद्धा तिचं डिमोशन व्हायला पाहिजे, त्या जागेवर तिला बक्षीस रूपी माननीय सचिव साहेबांना तिला प्रमोशन दिलेलं आहे। आता तिला इतकी तिची हिंमत वाढलेली आहे त्या प्रमोशनमुळं की असा एकही प्रस्ताव नाही जो परिपूर्ण आहे। एखाद्या प्रस्तावामध्ये त्रुटी निघू शकते, पण तिनं एकही प्रस्ताव बगैर त्रुटीचा पाठवलेला नाही आणि हेतुपूर्वक ती आम्हाला त्रास देते। आता इथून आम्ही ज्या तोट्याची अटी पूर्ण केल्या आणि इथून प्रस्ताव पुण्याला गेला तर ती पुण्याला पर्सनली जाऊन तिथं संबंधित अधिकाऱ्याचे कान भरणी करते आणि आमच्या प्रस्तावात त्रुटी तिथं काढायला लावते आणि ते प्रस्ताव वापस औरंगाबादमध्ये आणायला लावते आणि परत मग आम्ही 2-4 महिने तिच्याकडे चक्रा मारायच्या, तरी आमचे आत्तापर्यंत आमचे प्रस्ताव पूर्ण झालेले नाही तिच्या कारणामुळं। पर्सनल तिची काहीतरी वैयक्तिक दुश्मनी असल्यामुळं त्यामुळं आज आम्ही तिच्या जाचाला कंटाळून इथं सर्वजण उपोषणाला बसलेलो आहोत। जोपर्यंत तिचं बडतर्फ होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा आम्ही संकल्प घेतलेला आहे। प्रादेशिक उपायुक्त सोनकवडे मॅडम या विनाकारण दलित मागासवर्गीय बौद्ध समाजाच्या लोकांना त्यांचे प्रस्ताव परिपूर्ण असताना सुद्धा ते विभागीय आयुक्तामार्फत पुणे आयुक्ताकडे पाठवतात, परंतु त्याच्यामध्ये एवढ्या त्रुट्या करून पाठवतात आणि तिथे गेल्यानंतर आयुक्त सांगतात याच्यामध्ये एवढ्या त्रुट्या आहेत। तर मग एवढ्या त्रुट्या असताना बाई एवढे प्रस्ताव का पाठवत तिथं आणि प्रस्तावामध्ये एकही त्रुटी नसती, फक्त त्रुट्या मनानं जोडलेल्या असतात, कागद पूर्ण फाईलला असतात। पूर्ण कागद फाईलला असताना सुद्धा ही बाई त्रुट्या काढून तिकडं पाठवते आणि तिकडं वरिष्ठ अधिकाऱ्याला मान भरणी करून त्यांची दिशाभूल करते आणि संस्था चालकांना विनाकारण चक्रा मारायला लावते व सर्व बौद्ध समाजाच्या प्रस्ताव आहेत म्हणून त्यांना विठी धरण्याचं काम चालू आहे। आणि त्यामुळे आम्ही दलित मागासवर्गीय औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने तिथे आमरण उपोषण करत आहे आणि जोपर्यंत त्या बाईची इथून बदली होत नाही, बडतर्फ होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून आमरण उपोषण सोडणार नाही।